मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठे सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लाईट अँड साऊंड शो पार पडला। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते। तसंच तिथल्या उद्घाटनाला लोकमान्य टिळकांचं नाव देण्यात आलंय। टिळकांच्या स्मारकाला स्वराज्यभूमी असं नाव देण्यात आलंय। त्याबाबतचा नामकरण सोहळा देखील फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूया। जिथे लोकमान्यांचं स्मारक आहे, टिळक उद्यान आहे आणि मी महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो की महानगरपालिकेने या ठिकाणी लाईट अँड साऊंड शो ही व्यवस्था केली आणि आमचे जे विविध राष्ट्रपुरुष आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्या जीवनावर आधारित आपल्याला हा लाईट अँड साऊंड शो बघायला मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।